संपली की सर्वांना वेध लागतात ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. यंदा 24 नोव्हेंबर 2023 रोजी तुळशी विवाह प्रारंभ होत आहे. कार्तिक एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. कारण पोथीपुराणात सांगितले आहे की तुळस ही माता लक्ष्मीचे तर भगवान विष्णू हे शाळीग्रामाचे रूप आहेत. तुळशी विवाह केल्यामुळे घरातील उपवर मुलामुलींचे विवाह लवकर होतात असे सांगितले जाते. तुळशी विवाहाच्या 3 महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी. तुळशी विवाहाच्या आदल्या दिवशी तुळशी वृंदावनाची किंवा तुळशीच्या कुंडीची रंगरंगोटी करून तुळशीला छान सजवावे. आधी पाहूया तुळशी विवाहासाठी काय साहित्य लागतं ते. मी इथे तुम्हाला सर्व साहित्य लिहून दाखवत आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही नक्कीच काढू शकता. तर तुळशी विवाहाला साहित्य लागतं ते म्हणजे 4 ऊस, बोरे, चिंचा, आवळे, नागिणीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, हळकुंड, हळद, कुंकू, फुले, बाळकृष्णाची मूर्ती, पळी, तामण, फुलपात्र, अंतरपाटासाठी पांढरे वस्त्र, नैवेद्यासाठी फराळाचे ताट, गहू, अष्टगंध, रंगीत अक्षता, लाया, बत्तासे, साजूक तूप, जानवे जोड, तसेच बाळकृष्ण आणि तुळशीसाठी हार आणि मुंडावळ्या. तसेच आपण तुळशीला जे सौभाग्यालंकार अर्पण करतो त्यामध्ये आहे मणिमंगळसूत्र, जोडवे, हिरव्या बांगड्या, करंडा, वेणी, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा किंवा कापसाची वस्त्रमाळ आणि हार. आता पाहूयात की तुळशी विवाहासाठी पूजा मांडणी कशी करायची आहे. सर्वप्रथम संपूर्ण घर व अंगण झाडून पुसून स्वच्छ करावे. दारात रांगोळी काढावी. दाराला तोरण बांधावे. दारामध्ये दिवे लावावेत. तुळशी विवाह घराबाहेर अंगणात करण्याची प्रथा आहे. त्यामुळे घराभोवती अंगण असेल तर अंगणामध्ये किंवा तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल आणि दारासमोर तेवढी जागा उपलब्ध नसेल तर गॅलरी किंवा बाल्कनीमध्ये तुळशी विवाह केला तरी काहीच हरकत नाही. सर्वप्रथम जिथे तुळशी विवाह करायचा आहे ती जागा गोमूत्र शिंपडून पुसून घ्यावी. यानंतर तिथे 2 पाट पूर्व पश्चिम अशा दिशेला मांडावेत. तुळशीची कुंडी असेल तर ती पाटावर ठेवावी. वृंदावन असेल तर ते त्याच्या भोवती किंवा पाटाभोवती रांगोळी काढावी. तुळशीला छान सुशोभित करावे. साडी नेसवावी. अलंकार घालावेत किंवा साडी नेसवणे शक्य नसेल तर फुलांनी व अलंकार घालून तुळशीला सुशोभित करावे व नववधूप्रमाणे तुळशीला सजवायचे आहे. यानंतर तुळशीभोवती 4 उसाचा मांडव घालून घ्यावा. आता सर्वप्रथम दिवा लावून दिव्याची पूजा करून घ्यावी. दीपपूजन करण्यासाठी प्रथम आपल्याला पाटावर तांदळाची रास घालून घ्यायची आहे. त्या राशीला हळदी कुंकू व्हायचे आहे व त्याच्यावर दिवा ठेवून दिव्याची हळद, कुंकू, अक्षता व फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला प्रथम आचमन करायचे आहे. आचमन करण्यासाठी 3 वेळा आपल्याला पाणी प्राशन करायचे आहे. पाणी प्राशन करताना ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं 3 वेळा नाव घेऊन 4थ्या वेळेला ओम गोविंदाय नमः असे म्हणून पाणी ताम्हणात सोडायचे आहे. व त्यानंतर आपल्याला कृष्णाची 24 नावं घ्यायची आहेत. कृष्णाची 24 नावं घेऊन झाल्यानंतर आपण तुळशी पूजा का करत आहोत यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये अक्षता, फूल आणि थोडेसे पाणी घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प झाल्यानंतर आपल्याला ते पाणी ताम्हणात सोडून द्यायचे आहे. तुळशीसमोर पाट मांडून प्रथम आपल्याला तुळशीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. तर पाटावर आपल्याला लाल वस्त्र अंथरायचे आहे. यानंतर ताम्हणामध्ये प्रथम गणपतीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक गणपती म्हणून सुपारी घ्यायची आहे व याला प्रथम जलाभिषेक व नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम गम गणपतीये नमः किंवा वक्रतुंड महाकाय हे स्तोत्र म्हणायचे आहे. अभिषेक झाल्यानंतर पाटावर नागिनीची पाने ठेवून त्यावर अक्षता ठेवाव्या व त्या अक्षतांना हळद कुंकू वाहून त्यावर सुपारी किंवा गणपती स्थापित करायचा आहे. गणपतीला हळद, कुंकू, अक्षता व फुलं वाहून
गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. यानंतर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. कोणत्याही मंगल प्रसंगी कलश स्थापित करणे शुभ मानले जाते. त्यासाठी इथे एक पाण्याने भरलेला कलश घेऊन त्याला 5 आंब्याची किंवा नागिणीची पाने लावावीत व नंतर पाण्यामध्ये सुपारी, अक्षता व नाणे टाकायचे आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे. कलशाला 5-5 हळदी कुंकवाची बोटेही काढून घ्यायची आहेत व त्यानंतर आपल्याला शंख आणि घंटीची पूजा करायची आहे. कुठल्याही पूजेमध्ये आपण शंख आणि घंटी याची पूजा नक्कीच करतो. तर आपल्याला आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा आहे व डाव्या हाताला घंटा ठेवायची आहे व हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून शंख आणि घंटीची पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे गणपतीची, कलशाची, घंटेची आणि शंखाची पूजा झाल्यानंतर पाटाच्या मध्यभागी तांदूळाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे व त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे. या स्वस्तिकावर आपल्याला बाळकृष्ण किंवा शाळीग्राम प्रस्थापित करायचे आहेत. लग्न म्हटले की प्रथम हळद लावली जाते. यासाठी एका वाटीमध्ये हळद घेऊन त्यामध्ये दूध घालावे व त्याची ओली हळद तयार करून घ्यावी. तामणामध्ये बाळकृष्ण किंवा शाळीग्राम घेऊन त्यांना 5 वेळा हळद लावायची आहे. हळद ही खालून वर अशा प्रकारे लावायची आहे. बाळकृष्णाला हळद लावून घेतल्यावर तुळशीच्या रोपालाही 5 वेळा हळद लावायची आहे. तुळशीच्या रोपाला हळद लावतानाही ती खालून वर अशीच लावायची आहे. तुळशीला हळद लावून झाल्यानंतर आता कृष्णाला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करण्यासाठी प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने व नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. कृष्णाला हळद लावलेली असते तेव्हा अभिषेकामध्ये ती हळद धुवून जाते. अभिषेक घालताना मनोभावे एकदा पुरुष सूक्ताचे पठण करायचे आहे. अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून आपण जिथे स्वस्तिक काढले आहे तिथे एखादे आसन ठेवून त्यावर ती मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे. मूर्ती अशी स्थापित करायची आहे की बाळकृष्णाचे मुख हे तुळशीकडे झाले पाहिजे, म्हणजेच ते वधूवर आहेत त्यांचे तोंड एकमेकांकडे झाले पाहिजे. यानंतर बाळकृष्णाची गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे व तसेच बाळकृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करायचे आहे. नवीन वस्त्र घातल्यानंतर बाळकृष्णाला जानवं घालायचं आहे व जर बाळकृष्णाचे अलंकार असतील तर तेही आपल्याला बाळकृष्णाला घालून घ्यायचे आहेत. यानंतर तुळशी मातेचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. तुळशी मातेला अभिषेक घालताना प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने व नंतर पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. तुळशी मातेला अभिषेक घालण्यासाठी फुलाच्या साहाय्याने शुद्ध पाणी 5 वेळा तुळशीवर शिंपडायचे आहे. यानंतर पंचामृत फुलाच्या साहाय्यानेच पुन्हा तुळशीवर शिंपडायचे आहे व पुन्हा शुद्ध जल तुळशीवर आपल्याला शिंपडायचे आहे. तुळशी मातेला अभिषेक करताना श्री सुक्ताचे पठण करायचे आहे. यानंतर तुळशी मातेला हळद, कुंकू, अक्षता व फुले व्हायची आहेत. कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. यानंतर आपण जे चिंचा, बोरे, आवळे घेतले आहेत ते आपल्याला कुंडीमध्ये ठेवायचे आहेत. तसेच आपण तुळशी मातेसाठी जे काही सौभाग्य अलंकार आणले आहेत तेही आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला ओटीचे साहित्य तुळशी मातेला अर्पण करून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य अर्पण केल्यानंतर तुळशी समोर नागिणीची 2 जोडपाने ठेवून त्यावर बदाम, हळकुंड, सुपारी, खोबरे व नाणे ठेवायचे आहे. यानंतर आपण घरात जे काही गोडाचे बनवलेले आहे ते किंवा जे फराळाचे पदार्थ असतात ते याचा नैवेद्य आपल्याला तुळशी मातेसमोर पाटावर ठेवायचा आहे व नैवेद्यम समर्पयामी म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे ही सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर एक अंतरपाटासाठी एक पांढरे वस्त्र घेऊन त्यावर मधोमध कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. आता तुळशी मातेचे लग्न लावायचे आहे. त्यासाठी सर्वांना आधी रंगीत अक्षता वाटाव्या. अक्षता वाटून झाल्यानंतर 2 जणांनी 2 बाजूंना अंतरपाट धरायचा आहे. अंतरपाठ हा बरोबर तुळस आणि कृष्णाच्या मधोमध धरायचा आहे आणि मंगलाष्टका म्हणायच्या आहेत. विवाह संपन्न झाल्यानंतर किंवा मंगलाष्टक चालू असताना आपल्याला तुळशी मातेवर व बाळकृष्णावर अक्षता टाकायच्या आहेत, घंटा वाजवायच्या आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत.
अशा प्रकारे विवाह संपन्न झाल्यानंतर आपल्या घरातील उपवर मुलीने तुळशीच्या वतीने कृष्णाला हार घालायचा आहे, तसेच उपवर मुलाने कृष्णाच्या वतीने तुळशीला हार घालायचा आहे. घरात जर उपवर मुलगा मुलगी नसेल तर घरातील पती पत्नीने हार घातले तरी चालतील. यानंतर गणपतीची, विष्णूची व तुळशी मातेची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटायचा आहे. प्रसाद वाटून झाल्यानंतर बाळकृष्ण हा पाटावरून उचलून तुळशी वृंदावनामध्ये तुळशीचं जे रोप आहे त्याच्या खोडाशी आपल्याला बाळकृष्ण ठेवून द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण कृष्णाची व तुळशी मातेची भेट घडवून आणायची आहे. अशा प्रकारे तुळशी मातेची व कृष्णाची भेट घडल्यानंतर हा तुळशी विवाह संपन्न होतो. तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतात. उत्तर पूजा करण्यासाठी प्रथम आपण जे सर्व साहित्य काल जे तुळशी मातेच्या आपण जे वृंदावनामध्ये ठेवलं होतं त्या साहित्यावर हळद कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे व त्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर उत्तर पूजा संपन्न होते. उत्तर पूजा झाल्यानंतर कलशातील पाणी हे आपल्याला घरात शिंपडायचे आहे व राहिलेले पाणी हे झाडांना घालून द्यायचे आहे. कलशावर जो आपण नारळ ठेवला होता तो नारळ फोडून त्याचा प्रसाद आपल्याला ग्रहण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण तुळशीमध्ये ठेवलेले चिंचा, बोरे, आवळे हेही आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. लग्नामध्ये वापरलेले अक्षता, तांदूळ हे सर्व गोळा करून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे व तसेच फुले, पाने हे निर्माल्य कलशामध्ये ठेवून यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या तुळशीचा विवाह करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.